Hey y'all, come look at this. नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता 5 HP ची पाणबुडी मोटर आहे. ते आपण आज रिवाइंड करायला शिकणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मोटर ही शॉर्ट दावत आहे. तर आपण लगेच ही मोटर खोलून घेणार आहोत. अभी मजा आएगा ना भिड़ो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता आपण ह्याच्यावरती जी नायलॉन दोरीने बांधलेलं आहे मित्रांनो, ते आपण सर्वप्रथम कटरच्या सहाय्याने कट करून घ्यायचं आहे. आणि असं कट करून घेतल्यानंतर मित्रांनो, मला या ठिकाणी बघू शकता मोटर जी कॉइल जी आहे मित्रांनो ती बस्ट झालेली आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. तर त्यामुळे आपली मोटर जी आहे ती शॉर्ट धावते ती मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तर पूर्णपणे मोटर जळालेली आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने मित्रांनो मोटर जळू शकते. तर आज आपण ही मोटरचं जो वायरिंग जी आहे ती पूर्ण कट करून बाहेर काढणार आहोत आणि नवीन रिवाइंड करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर आपण कटरच्या सहाय्याने आपण सगळ्या कॉइली जी आहेत मित्रांनो ते आपण कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे या ठिकाणी मोटर जळालेली आहे. या ठिकाणी बघू शकता. तर आपण आता कटरच्या सहाय्याने सगळ्या कॉइली कट करून बाहेर काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये स्लॉट पेपर भरून घेणार आहोत. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर आपल्याला मित्रांनो काय करायचं आहे, या ठिकाणी बघू शकता आपण याच्यामध्ये स्लॉट पेपर भरून घेतलेले आहेत. 24 स्लॉट आहेत मित्रांनो याला. तर आपण व्हिडिओ थोडासा स्किप केलेला आहे मित्रांनो, कारण मोटर भरायला खूप टाईम लागतो. त्यामुळे तुम्ही बोर होताल, त्यामुळे आपण हा व्हिडिओ जो आहे थोडासा स्किप केलेला आहे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. तर तुम्ही खालच्या छोट्याशा स्क्रीनमध्ये बघू शकता आपण मोटर कशा पद्धतीने कॉईल बसवलेले आहे मित्रांनो याच्यामध्ये. तर आपल्याला अशा पद्धतीने कॉईल आत स्लॉट पेपर भरून हळूच पुश करून बसवून घ्यायचे आहेत कॉईल मित्रांनो. सर्वच्या सर्व कॉईल आपण अशाच पद्धतीने बसवून घेणार आहोत. तर याच्या अगोदर आपण 5 HP ची पाणबुडी मोटर भरलेली होती मित्रांनो. त्याचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, त्याद्वारे तुम्ही नक्की बघून घ्या. कारण त्याच्यामध्ये आपण फुल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मोटर कशा पद्धतीने आपण भरू शकतो. तर आपण सर्वप्रथम पहिला जो ग्रुप आहे 4 कॉलचा तो भरलेला आहे आणि दुसरा पण ग्रुप या ठिकाणी आपण बघू शकता भरून घेतलेला आहे. तर 4 कॉलचा ग्रुप आहे मित्रांनो आणि आपल्या स्क्रीनवरती बघू शकता 10-12 पेज आहे आणि 34 टर्न आहेत. याचा गेज जो आहे तो मित्रांनो 1.2 आहे, 1.2. मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. आणि आपण बघू शकता आपण तिसरा ग्रुप पण भरून घेतलेला आहे. टोटल 24 स्लॉट आहेत मित्रांनो. आपण कुठूनही भरायला सुरुवात करू शकता, तसं काय अडचण नाही. तर आपण कनेक्शन मारण्यापूर्वी आपण पाठीमागची साईड जी आहे ती मित्रांनो अशी बांधून घ्यायची आहे. आणि कनेक्शन साईडला बघायचं झालं तर आपण कोणतंही टोक धरायचं आहे आणि ते टोक धरल्यानंतर त्याच्या पुढचं टोक सोडून 3 नंबर टोक म्हणजे एकाडे एक अशी 3 टोकं एकत्र करून त्याचा जॉईंट मारायचा आहे मित्रांनो. याला स्टार कनेक्शन म्हणतात मित्रांनो. 6 टोकापैकी आपण जर एकाडे एक 3 टोक घेऊन त्याचा जॉईंट मारला तर ते स्टार कनेक्शन होते मित्रांनो. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. आणि राहिलेले 3 जे डोके आहेत मित्रांनो ते आपण कनेक्शन केबलसाठी बाहेर काढून घेणार आहोत. त्या ठिकाणी बघू शकता आपण स्टारचा जॉईंट जो मारलेला आहे त्याच्यावर आपण कच्चा रबरांचे कटेप लावून घेणार आहोत. तर याच्यावरती आपण आता सर्वप्रथम कच्चा रबर आणि चेक टेप लावून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण कच्चा रबर कशा पद्धतीने लावत आहे. इंग्रजीमधलं वाय असं असतं मित्रांनो, त्या पद्धतीने आपला असा कच्चा रबर लावून घ्यायचा आहे. बघू शकता या ठिकाणी इंग्रजी अक्षरामधील जे वाय असतं मित्रांनो त्या पद्धतीने आपल्याला असं कच्चा रबर लावून घ्यायचा आहे स्टारच्या जॉईंटला, जेणेकरून आतमध्ये पाणी जात नाही मित्रांनो. आणि असं एकत्र करून ती आपण त्याच्यावरून चिकट टेप लावून घेणार आहोत. तर आपण आता याच्यावरून चिकट टेप लावून राहिलेली 3 जे टोके आहेत मित्रांनो कनेक्शन केबलला जॉईंट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण याच्यावरून चिकट टेप लावलेला आहे. आतमध्ये कच्चा रबर आणि वरून चिकट टेप.
तर आपण असं व्यवस्थित साईडला चोपून घ्यायचं आहे. आणि राहिलेले 3 जे टोके आहेत मित्रांनो, ते आपण कनेक्शन केबलसाठी बाहेर काढायचे आहेत. खूप सोपं कनेक्शन आहे मित्रांनो. पाणबुडी मोटर कोणतीही असू द्या, खूप सोपं कनेक्शन असतं. फक्त एकाडे 3 टोके घ्यायचे आहेत आणि राहिलेले 3 टोके जे आहेत मित्रांनो, ते आपण कनेक्शन केबलसाठी बाहेर काढून घ्यायचे आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली कनेक्शन केबल जी आहे मित्रांनो, ते आपण अशी पाठीमागं जॉईंट जे आहेत मागं पुढं आले पाहिजे. त्यासाठी एक वायर लांब, एक आकुड आणि एक त्याच्यापेक्षा आकुड अशी कट करून घ्यायची आहे. तर आपण हे बघू शकता. आता हे राहिलेले 3 जे टोके आहेत, ही 3 पीसची मोटर आहे मित्रांनो. तर आपण ही राहिलेली 3 टोके आपण कनेक्शन केबलला जोडून घेणार आहोत. अच्छा, हमको सिखा रिया है. आपले कनेक्शन केबलमधली लाल वायर जी आहे मित्रांनो, थोडीशी लांब दिसत असेल तुम्हाला, तर ती सर्वप्रथम आपण जोडून घ्यायची आहे. जे आपण लांब वायर आहे ह्याच्यामधील लाल वायर थोडी लांब आहे मित्रांनो, ते आपण थोडी त्या आधी अगोदर जोडून घ्यायची आहे. त्याच्यावरून आपल्याला कच्चा रबर आणि नंतर चिकट टेप असं लावून जॉईंट असं मागं पुढं आला पाहिजे मित्रांनो, एकावरती आले नाही पाहिजे, जेणेकरून हा जॉईंट जाडीला कमी होतो आणि एकमेकाला शॉर्ट पण होत नाहीत. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचा असेल तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यामध्ये आपण फुल डिटेलमध्ये मोटर भरायची जी आहे ते आपण शिकवलेले आहे. तर नक्की बघा. आपण याच्यावरून कच्चा रबर आणि चिकट टेपवरून लावून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण वायर इथे या ठिकाणी चोपून घेणार आहोत आणि याला नॉयलन दोरीच्या साहाय्याने असं बांधून घ्यायचं आहे मित्रांनो. पाठीमागं आणि पुढं असं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण ही मोटर बॉडीमध्ये फिट करून विहिरीमध्ये सोडायची आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता आपण विहिरीवर तर आलेलो आहे आणि मोटर सोडण्यापूर्वी आपण सर्वप्रथम त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे मित्रांनो, कारण ही पाणबुडी मोटर आहे. पाणी न भरता सोडली तर मोटर चालणार नाही, लगेच जळेल. आणि या ठिकाणी आपण बघू शकता जॉईंट जे आहेत आपण मागं पुढे जे आहेत आपण असे जॉईंट मारून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो. कुछ समझे दया. हाँ सर.